सैफ अली खानवरती 16 जानेवारीच्या मध्यरात्री चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीनं पळ काढला। 2 दिवसांनंतर सुद्धा हा आरोपी मोकाटच आहे। तर नेमका कसा हा घटनाक्रम? चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीनं पळ काढला। सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी हा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला। त्यानंतर तो वांद्रे रेल्वे स्थानकाकडे जात असताना देखील एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसला। त्यानं लोकल किंवा एक्सप्रेस ट्रेननं पळ काढल्याची देखील शक्यता वर्तवली जाते। हा आरोपी रेल्वे मार्गे दादरला पोहोचला आणि पोलिसांच्या तपासाच्या शक्यतेनुसार तो प्रोफेशनल चोर नसल्याचा अंदाज आहे। या आरोपीचा क्राईम रेकॉर्ड अद्यापही काही समोर आलेला नाही आणि त्याच्या कुटुंबियांसंदर्भात सुद्धा काही माहिती मिळालेली नाही। 55 तास उलटले मात्र आरोपी अजूनही फरार आहे। त्यामुळे क्राईम वेब सिरीज किंवा क्राईम फिल्म बघून हा आरोपी प्रभावित झाला असावा। पोलीस आणि क्राईम ब्रांचच्या 30हून अधिक टीम्सकडनं त्याचा शोध सुरू आहे। दरम्यान सैफवरती हल्ला कसा झाला हे आपण जाणून घेतलं। मात्र ही 4 दृश्य या हल्ल्यानंतरची जी काही समोर आलेली आहेत त्यामध्ये पहिल्या दृश्यामध्ये हा आरोपी हा हल्लेखोर सैफच्या इमारतीमध्ये जिना चढताना दिसला। बरोबर 56 मिनिटांनी तोच व्यक्ती जिना उतरताना देखील दिसला। त्यानंतर सकाळी हा वांद्रे स्टेशनकडे जाताना एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसला। त्यानंतर दादर परिसरात कबूतरखाना परिसरात एका दुकानामध्ये इयरफोन खरेदी करताना सुद्धा तो दिसलाय। असा 4 ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला हा आरोपी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेला दिसलाय। दरम्यान सैफ अली खानवरती हल्ला कसा झाला हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात सगळा घटनाक्रम। सैफच्या घराचं नाव म्हणजे इमारतीचं नाव सद्गुरू शरण आहे। आरोपी सैफच्या घराच्या 12व्या मजल्याच्या दिशेनं गेला आणि हा आरोपी सैफ अली खानच्या घरामध्ये शिरला। त्यावेळी मध्यरात्री 1:37 झालेली होती आणि हल्ला करून त्या आरोपीनं पळ काढला। बरोबर मध्यरात्री 2:33 तो जिना उतरताना दिसतोय। आरोपीचा मुंबई सोबतच ठिकठिकाणी शोध घेणं सुरू आहे। हा आरोपी वांद्रे रेल्वे स्टेशन जवळ सकाळी 7:05 बरोबर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये निळ्या रंगाचा शर्ट घातलेला दिसला आणि हाच आरोपी दादर स्टेशनवरती पोहोचला सकाळी 9:04 एका दुकानामध्ये इयरफोन खरेदी करत असताना तो सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय। असा हा त्याचा प्रवास रात्री 1:37 पासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9:05 पर्यंत। तर कोणाकोणाला संशयित म्हणून आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलं। पहिला एक संशयित नाहूरमध्ये जो 2 नोव्हेंबर 2024 रोजी एका इमारतीमध्ये चोरी करताना आढळलेला होता त्याला ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर सैफवरती हल्ला करणारा जो हल्लेखोर आहे तो 16 जानेवारी 2025 लाच सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आणि वर्सोव्यातला जो संशयित आहे तो 12 जानेवारी 2025 ला एका इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चप्पल चोरी करत असताना दिसलेला होता। सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीनं दादरच्या लक्ष्मी बिल्डिंगमधील डॉक्टर MC जावळे रोड येथील इकरा मोबाईल ॲक्सेसरीज दुकानामध्ये हेडफोन्स खरेदी केले होते। तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी। सैफ अली खानवर हल्ला करणारा संशयित आरोपी या दादरच्या ठिकाणी मी आपल्याला दाखवतोय। या ठिकाणी हे दादरला जे कबूतरखान्याच्या बाजूलाच आहे। आपण जर पाहिलं तर शॉप नंबर 6 लक्ष्मी बिल्डिंग डॉक्टर MC जावळे रोड हा या रोडवरती हे दुकान आहे। इकरा मोबाईल ॲक्सेसरीजचं दुकान आहे। याच दुकानात तो त्या दिवशी आला होता आणि या ठिकाणी त्याने एक हेडफोन खरेदी केलेला आहे। ह्या हेडफोन खरेदी केल्यानंतर तो याच मार्गाने निघून गेलेला आहे। मात्र अद्याप त्याला पोलिसांनी पकडलेलं नाही कारण एक जो आरोपी जो आहे संशयित आरोपी जो आहे तो पोलिसांनी पकडलेला आहे आणि तो त्याच्याशी मिळता जुळता आहे आणि हुबेहूब तसा दिसतोय परंतु तोच आहे
किंवा दुसरा आहे हे अजून पोलिसांनी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं नाही. त्यामुळे हे अद्याप तरी पोलिसांना आरोपी शोधण्यात अपयश आलेलं आहे. आपण जर संपूर्ण जर ह्या घटनेकडे लक्ष दिलं असतं, आपण पोलीस या ठिकाणी गस्त घालतायत आणि क्राईम ब्रांचची टीम सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांची चौकशी करतायत. या ठिकाणी जर संपूर्ण परिसर पिंजून काढलेला आहे. 28 ते 30 टीम या आरोपीला शोधण्यासाठी या ठिकाणी आता आलेले आहेत. आपण जर पाहिलं तर हा दादरचा गजबजलेला एरिया आहे. या ठिकाणी त्या आरोपीने जे आहेत 3 वेळा शर्ट चेंज केलेले आहेत. त्यामुळे हा आरोपी सराईत आहे का याकडे सुद्धा पाहिलं जात आहे. परंतु हा एखाद्या सिरियल बघून वेब सिरीज बघून याने हा सगळा जो प्लॅन आखला होता की किंवा हा संशयित जो आरोपी आहे याचा त्या बंगल्यामध्ये राहणाऱ्या कोणत्याही नोकराशी काही कनेक्शन आहे का हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे. अद्याप जरी पोलिसांना आरोपी शोधण्यास अपयश आलं असलं तरी मोठा या ठिकाणी खुलासा एक CCTV जे आहेत ते बाहेर येत आहेत आणि हा संपूर्ण तपास कधी संपेल, आरोपी कधी भेटणार याचकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, दादर. तर अभिनेता सैफ अली खान याच्यावरती हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या 30 पेक्षा जास्त टीम्स वेगवेगळ्या दिशेने तपास करतायत. अशातच आता मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच टीम सैफ अली खान याच्या इमारतीच्या शेजारचा बंगला परिसरात दाखल झाली असून आरोपीनं याच बंगल्याच्या इमारतीच्या भिंतीवरनं सैफ अली खानच्या इमारतीमध्ये प्रवेश केला का याचा आता तपास केला जातोय. सैफ अली खानच्या इमारतीच्या बाजूला जो काही बंगला आहे तिथे आता टीम तपास करते पोलिसांची. मुंबई पोलिसांच्या 30 पेक्षा जास्त टीम्स कार्यरत आहेत आणि या बंगल्याच्या आतमध्ये जाऊन तिथून काही सैफच्या घरामध्ये शिरण्याचा वाव आहे का याचा आता तपास केला जातोय. या आरोपीनं याच बंगल्याच्या भिंतीवरती चढून मग सैफच्या इमारतीमध्ये प्रवेश केला का याचा आता तपास होतोय. सैफ अली खानच्या घरापासून हाकेच्या अंतरावरती एक गार्डन आहे आणि तिथूनच हा 32 रोड मागे कपड्यांची दुकान आहे. तिथून तो आरोपी सकाळी 7 वाजता चालत आला. हे तुम्ही CCTV फुटेजमध्ये हा जनरेटर पाहू शकता. त्याचबरोबर हा रोड आहे, इथून तो चालत आला आणि इथून हा मधला लिंकिंग रोड जो आहे तिथून 5 ते 7 मिनिटांमध्ये बांद्रा पोलीस स्टेशन आहे. बांद्रा पोलीस स्टेशन समोरून त्याच पद्धतीनं या 32 रोडवरून आल्यानंतर सरळ SV रोडला तो आला आणि पुढे तो दादरला गेला. हे हॉटेल आहे विस्टॉन म्हणून, तिथं तो आढळला होता. त्यानंतर पुढे साधारणपणे दादरला 8 वाजता समोर आढळलेला आहे. म्हणजे तो इतक्या तगड डोक्याचा होता की घटना रात्री 2:30 वाजता घडली. पण ही व्यक्ती जी आहे ही व्यक्ती कुठेही पळून न जाता इतक्याच बाजूच्या गार्डनमध्ये लपून बसली आणि सकाळी 7 वाजता आरामात झोप काढून उठून ही व्यक्ती याच मार्गे 32 रोड, लिंक रोड, SV रोड आणि अशा मार्गानंतर पुढे तो बँड्रा स्टेशन जवळ गेला. तर ज्या CCTV कॅमेरामध्ये सकाळी 7 वाजता हा संशयित कैद झालेला होता तिथून आमच्या प्रतिनिधीनं हा एरिया नेमका कसा आहे, आजूबाजूला काय आहे याबद्दलची माहिती दिली. सकाळी 7:05 वेळ, ज्या मध्यरात्रीनंतर सैफच्या घरात घुसून हल्ला झाला त्यानंतर लगेचच सकाळी 7:05 हा संशयित आरोपी या रस्त्यावरती म्हणजे सैफच्या घराजवळ पास असलेल्या एका रस्त्यावरती CCTV कॅमेरामध्ये वेगळे कपडे घालून तो कैद झालाय. मात्र हा तोच संशयित आरोपी असावा अशी शक्यता आहे पोलिसांना. तर सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी पत्नी करीना कपूरचा जबाब पोलिसांनी नोंदवलाय. मुंबई पोलिसांनी करीना कपूरचा जबाब घेतला. हल्लेखोर खूप आक्रमक होता, त्यानं सैफवरती अनेक वेळा वार केले, मात्र आरोपीनं घरातलं काहीच चोरलं नाही. घरातलं काहीच चोरलं नाही असं करीनानं पोलिसांना सांगितलंय आणि पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेमुळे करीना प्रचंड हादरलेली होती आणि करीनाची बहीण करिश्मा कपूरनं तिच्या खारच्या घरी तिला नेलं. दरम्यान दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास करीना कपूर लीलावती रुग्णालयात आता पुन्हा सैफच्या भेटीसाठी दाखल झाली आहे.
त्या रात्री सैफला रुग्णालयामध्ये पोहोचवणारा रिक्षाचालक भजन सिंग यांचा देखील पोलिसांनी जबाब नोंदवलाय. पोलिसांनी जबाब घेण्यासाठी बोलावलं होतं, मात्र प्रश्नोत्तर काही झालं नाही. भजन सिंग यांनी तशी माहिती दिली. आज सकाळीच न्यूज 18 लोकमतनं भजन सिंग यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतलेली होती, त्यांची प्रतिक्रिया घेतली होती. आणि आता पोलिसांनी आज भजन सिंगला, जो रिक्षाचालक होता, ज्याच्या रिक्षातनं सैफ अली खानला त्याच्या घरापासून लीलावतीपर्यंत नेण्यात आलं होतं. तर सैफला रुग्णालयामध्ये पोहोचवणारा भजन सिंग नावाचा रिक्षावाला, त्यालाच पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं होतं, मात्र प्रश्नोत्तर कोणतंही झालं नाही. फक्त माहिती विचारली, अशी माहिती या भजन सिंगनं दिली आहे. कि ऐसा स्थिति थी जो मीटर लायक देने के लायक वो भी नहीं थे, बट जिससे भी जो उनके साथ में एक यंग आदमी थे तो उन्होंने ऐसा हाथ दिखाया. मैंने चला ठीक है, जो भी उनको कृपा करके ठीक कराओ. तो मैंने पैसे के लिए ऐसा कुछ सोचा भी नहीं था, तो इसके बारे में मेरे तो कोई दिक्कत नहीं है. कुछ बात ऐसा कुछ भी नहीं हुआ सर. पूछताछ के लिए बुलाया था, बट ऐसा कुछ सवाल जवाब नहीं हुआ. सैफवरती हल्ला झाला, मात्र हल्लेखोराचा डोळा हा फक्त सैफवरतीच होता की त्याचा मुलगा तैमूरवरती सुद्धा होता, ही नवी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण ज्यावेळी सैफवरती हल्ला झाला त्यानंतर तत्काळ रिक्षानं सैफला रुग्णालयात ज्यावेळी हलवण्यात आलं, त्यावेळी सैफनं तैमूरला सुद्धा रिक्षामध्ये त्याच्या सोबत नेलं असल्याची माहिती मिळाली आहे. ज्या रिक्षानं सैफला रुग्णालयात नेण्यात आलं, त्याच रिक्षा चालकाशी न्यूज 18 लोकमतनं एक्सक्लुझिव्ह संवाद साधला होता. आणि त्यावेळी सैफ सोबत त्याचा लहान मुलगा सुद्धा रिक्षात होता आणि सैफ त्याच्यासोबत इंग्रजीत काहीतरी बोलत होता, असं रिक्षा चालकानं सांगितलं. अभिनेता सैफ अली खानवरती झालेल्या हल्ल्याचं नेमकं कारण काय, असा प्रश्न आता उपस्थित झालाय. टाइम बहुत गंभीर रूप से थे, एकदम खून से लथपथ थे. वो ज़्यादा सीरियस लग रहा था. मैं तो देख के भी थोड़ा ऐसा छिकछिका था, शरीर सा थोड़ा डर सा लगा. उसके बाद जब रिक्शा में बैठ के मैंने चलो जो भी है बिल्कुल छोड़ना ही पड़ेगा. और भी उनके गेट पर परिवार के थे, जैसे भी संबंधी थे वो. उनके बाद फिर उनके साथ में एक लड़का था, बच्चा था, वो बैठे. एक उनके साथ में यंग आदमी थे जो, वो भी साथ में बैठे. यानी कुल मिला के 3 लोग बैठ गए. सैफ अली खानवरती झालेल्या चाकू हल्ल्यामध्ये चाकूचा घाव 2 मिलीमीटर आणखी जर आत झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. घरात घुसून आरोपीनं सैफवरती चाकू हल्ला केला आणि सैफवर एकूण 6 घाव झाले. यातला एक घाव मणक्याजवळ होता आणि हा घाव जर आणखी 2 मिलीमीटर आतमध्ये गेला असता तर सैफची प्रकृती आणखी गंभीर झाली असती, असं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. जर हा चाकू आणखी पुढे पोहोचला असता तर मग त्याचे काय परिणाम झाले असते. अगदी 2 मिलीमीटरच्या अंतरानं सैफ वाचलाय. जर हा चाकू आणखी पुढे मणक्यापर्यंत पोहोचला असता तर मणक्याला जखम झाली असती. मणका दुखावला तर सैफला पॅरालिसिसचा सुद्धा धोका निर्माण झाला असता. स्पायनल कॉर्डला जर इजा झाली तर ते सर्वात धोकादायक मानलं जातं. मानवी शरीरासाठी स्पायनल कॉर्ड मधलं पाणी म्हणजेच फ्लुइड जर वाहून गेलं असतं किंवा लीक झालं असतं तर ते सैफला धोकादायक असतं. मात्र योगायोगाने तसं झालं नाही. हा चाकू स्पायनल कॉर्ड पासून 2 मिलीमीटर अंतरावरती होता, असं डॉक्टरांनी सांगितलं. ऑपरेशन नंतर ICU मध्ये शिफ्ट केलेलं. आज सकाळी अपडेट देण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. तर त्यांची तब्येत एकदम छान आहे. त्यांना आज मी चालवलं, तर काही प्रॉब्लेम नाही चालण्यासाठी. फक्त पाठीमध्ये खोल जखम असल्यामुळे इन्फेक्शनचे चान्स असून पाणी तिथून पाठीतलं जे पाणी येत होतं ते रिपेअर केल्यामुळे त्यांना बेड रेस्ट सांगितलेली आहे. म्हणून आम्ही त्यांना ICU मधून आज स्पेशल रूममध्ये शिफ्ट करत आहोत. ते आउट ऑफ डेंजर आहेत पण आणि स्टेबल पण आहेत. त्यांना काही आता रिस्क नाही, पॅरालिसिसचा काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे मी बोललो की ते चालले, त्यांना काही पॅरालिसिसचा किंवा काही त्रास नाही आहे आणि ते अगदी नॉर्मल आहेत, बोलतायत, खुश आहेत. फक्त जसं मी बोललो पाठीच्या खोल जखमेमुळे आणि पाणी आल्यामुळे त्यांना बेड रेस्टची ॲडवाईस केली.